हा बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ऑल अचिव्हमेंट इज डिझायर. स्टार्टिंग पॉइंट ऑफ ऑल अचिव्हमेंट, अचिव्हमेंट म्हणजे तुम्हाला जे काही जीवनात साध्य करायचंय, ठीक आहे, काय साध्य करायचंय त्यालाच डिझायर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? डिझायर. तुम्हाला काय साध्य करायचं तेच माहिती नाही, बरोबर आहे ना. तुम्हाला जीवनामध्ये काय अचिव्हमेंट करायची, काय घ्यायचंय, काय बनायचंय, तुमचं एम काय, तेच म्हणजे काय झालं तुमचं डिझायर झालं. काय झालं? डिझायर. समजलं? म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पहिली डिझायर पाहिजे, इच्छा पाहिजे, तुमच्या मनातून तीव्र इच्छा पाहिजे ती गोष्ट करण्याची, ठीक आहे, त्याला म्हणायचं डिझायर. म्हणजे जर तुमच्या मनातच डिझायर नसेल, इच्छाच नसेल, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे का? आता तुम्ही बसलेली इथं सर्वजण, तुमच्या माइंडमध्ये एमच ठरलेलं नाही मला काय करायचंय, मग तुम्हाला ते मिळणार आहे का? जर ठरलेलंच नाही तर मिळणार आहे का? त्याच्यासाठी पहिले काय करावं लागेल? ठरवावं लागेल की तुम्हाला काय बनायचंय, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट कोणता चालू आहे आपला? 2.3. हा, बोलू नका रे. बघा, आता याच्यानंतरची मेथड आहे आपली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, ठीक आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड काय असतं वगैरे ते समजून घेऊ. आता बघा, याच्यातले पहिले 3 एक्झाम्पल, हे बघा, पहिले 3 एक्झाम्पल बघा, 1 2 3. ए किती आहे? ए 1, ठीक आहे. तुम्हाला फॅक्टर पाडायचे असल्या, तुम्हाला जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर घ्यायचे ना, तुम्हाला फक्त ए च्या व्हॅल्यूवर लक्ष ठेवणे. कोणत्या? ए च्या. याची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही, पण याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर थोडाफार चेंजेस करावा लागतो. जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये काय चेंजेस केला होता, तर दोघांना मल्टिप्लाय करत होतो. आता खालच्या व्हॅल्यू बघा, 9 आहे, 2 आहे, 5 आहे, म्हणजे इथं काही ना काही तुम्हाला चेंज करावं लागेल, ठीक आहे. या 3 मधलं एक एक्झाम्पल घेतो, ठीक आहे, आणि या उरलेल्या 3 मधलं 2 एक्झाम्पल घेऊ. बाकीचे तुम्हाला होमवर्क राहतील, ठीक आहे. 6 पैकी 3 घेणार, तुम्हाला 5 होमवर्क राहतील. 2 सॉल्व एक्झाम्पल, ठीक आहे. हा बघा, आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कशी, आपण 3 नंबरचं एक्झाम्पल घेऊ किंवा घेऊ, समजा 1 नंबरचं पासून चालू करू. 1 नंबरचं सोपं आहे, 2 नंबरचं घेऊ. x² प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. हे तुमचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे. आता काय करायचं? सिंपल आहे, लक्ष द्या. नवीन गोष्ट समजायला थोडा वेळ लागत असतो. इथे लिहायचं नाऊ टर्म टू बी ऍडेड. काय लिहाल? काय लिहायचं? टर्म टू बी ऍडेड. एवढं सेंटेन्स लिहायचं. आता कोणती टर्म ऍड करायची बघा, सिंपल सांगतो कोणती टर्म ऍड करायची बघा. काय करायचं? 1/2 करायचं. काय करायचं? 1/2. काय करसाल? 1/2. जो बी असतो, बी कोणता? बी x² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. हा जो बी आहे, कोण इथं बी? 2. त्याला मल्टिप्लाय करायचं. बघा, एकदा समजून घ्या. टर्म टू बी ऍडेड, कोणती टर्म ऍड करायची? 1/2. कोणती ऍड करायची? 1/2. त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं? बीच्या व्हॅल्यूनं. कोणत्या व्हॅल्यूनं? बीच्या. आणि यांचा करायचा स्क्वेअर. काय करायचं? यांचा स्क्वेअर. समजलं? 2 कॅन्सल, 1 चा स्क्वेअर किती? 1. समजलं? म्हणजे तुम्हाला कोणती टर्म ऍड करायची आहे? 1. समजलं? कोणती टर्म ऍड करायची? 1. त्याच्या अगोदर थोडं अजून इझी करून देतो तुम्हाला. बघा, काय करायचं? हे जे सी असतो, कोणती टर्म असते? सी. त्याला तिकडे घेऊन जायचं. मग देअरफॉर बघा, x² प्लस 2x, हे 5 तिकडे गेल्यानंतर काय झाले? प्लस. बघा, परत सांगतो, कन्फ्युजन नका करून घेऊ. हे इक्वेशन लिहिलं आपण, काही प्रॉब्लेम? हे 5 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट त्या साईडला घेऊन जायचे, गेलं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय टाकायचं? टर्म टू बी ऍडेड. टर्म ऍड कसं करायची? 1/2 न मल्टिप्लाय करायचं. कशानं मल्टिप्लाय करायचं? 1/2. कोणाला मल्टिप्लाय करायचं? बी ला. बी ची जी काही व्हॅल्यू असेल ती, ठीक आहे. आता इथं b/a असतं, ते पुढे येईल, या
खालच्या 3 एक्झाम्पल मध्ये सांगेल एची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असल्यावर कसं करायचं. सध्या पुरतं फक्त एवढं लक्षात राहू द्या, बीच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. 2 काय झाले कॅन्सल, उरला किती 1, 1चा स्क्वेअर काय झाला 1. आता हा जो 1 आहे ना, हा इकडून पण ऍड करायचा आणि इकडून पण ऍड करायचा. कसा बघा, आता इथं टाकायचं बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. फर्स्ट चॅप्टर आठवतं का रे तुम्हाला? फर्स्ट चॅप्टर आठवतं लिनियर इक्वेशन काय होतं? एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, क्रॅमर्स रूल, ग्राफिकल मेथड. सेम याच्यात आहे. पहिलं काय फॅक्टरायझेशन मेथड शिकलो आपण. कोणती शिकलो? फॅक्टरायझेशन. आता दुसरी मेथड आली कंप्लीटिंग स्क्वेअर. पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये कोणती मेथड येणार आहे? फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, तसं येते. आता बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पहिलं एक्झाम्पल समजून घ्यायला अवघड जातं, एकदा समजलं की मग काही वाटत नाही. आता काय करायचं आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इज इक्वल टू 5. याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी कोणती टर्म ऍड करायची? 1. कोणती टर्म ऍड करायची ती काढली आपण. कोणती येते? 1. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. तिकडे काय करसाल मग 5 प्लस 1. समजलं? दोन्ही बाजूंनी ऍड करायची. टर्म टू बी ऍडेड काढायची, काढलेली टर्म दोन्ही बाजूंनी ऍड करायची. ठीक आहे. आता हा जो असतो ना, हा फॉर्म्युला बनतो तुमचा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे तो? ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका त्याच्यात, फक्त एवढं लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला कोणाचा असतो? ए प्लस बी होल स्क्वेअर. कोणाचा असतो तो फॉर्म्युला? ए प्लस बी होल स्क्वेअर. म्हणजे आता हा झाला फॉर्म्युला. कन्सेप्ट काय आहे? एचा काय करायचं? स्क्वेअर रूट आणि बीचं काय करायचं? स्क्वेअर रूट. इकडे बघा आता, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. जाऊ दे, एक स्टेप टाकू आपण म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता हा जो एक्स आहे, आता मी जरी असं लिहिलं बघा, मी जर असं लिहिलं ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. समजलं तुम्हाला? ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला काय असतो? ए प्लस बीचा स्क्वेअर. मग आता इथं ए ची व्हॅल्यू कोण, म्हणजे इथं एचं काम कोण करून राहिलं? एक्स. बीचं काम कोण करून राहिलं? 1. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल? एक्स. 1चं स्क्वेअर रूट काय येईल? 1. या दोघांचा काय येतो? स्क्वेअर. आणि समोर किती उरलेले? 6. समजलं? बघा परत समजून घ्या. आपण ही जी टर्म ऍड करतो ना, कोणती टर्म? टर्म टू बी ऍडेड. ही जी नवीन टर्म ऍड करतो ती म्हणजेच काय करतो आपण? हे जे इक्वेशन बनलेले त्याला कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणतो. कोणत्या फॉर्म मध्ये आणतो? कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे काय? ए प्लस बी चा स्क्वेअर. मग आपल्याला फक्त ए शोधायचा आहे. ए कोण? आता बघा, हे हा ए वेगळा, हे झालं तुमचं इक्वेशन. हे फक्त हे काय आहे? या फॉर्म्युल्यासाठी फक्त. ते सोडून द्या बरं, सगळं कन्फ्युज नका होऊ. हे तुम्हाला कन्सेप्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घ्यायचं, किती येईल? एक्स. 1चं स्क्वेअर रूट घ्यायचं 1. मग मी जर असं लिहिलं पुढं, समजा सपोज 4x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. मग तुम्ही याला कसं लिहिसाल? या दोघांचं स्क्वेअर रूट काय येईल? 4चं स्क्वेअर रूट 2, एक्स स्क्वेअरचं एक्स, 9चं स्क्वेअर रूट 3. समजलं? सिंपल मध्ये असं करता येईल. याला सोडून द्या. आता हे झालं. याच्यानंतर टाकायचं, आता स्क्वेअर म्हटल्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेऊन याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येईल बघा? स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येतो? तोच नंबर एक्स प्लस 1. काय आलं? एक्स प्लस 1. आणि 6चं स्क्वेअर रूट काय येईल? रूट 6. काय येईल? रूट 6. 6चं स्क्वेअर रूट निघतं का? नाही, रूट 6. फक्त स्क्वेअर रूट घेतल्यानंतर दोन व्हॅल्यू टाकायच्या, प्लस मायनस. काय टाकायचं? प्लस मायनस. बाकी प्रोसिजर तीच आता आपली. 9 एक्स प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 और एक्स प्लस 1 इज इक्वल टू मायनस रूट 6. ठीक आहे. मग एक्स इज इक्वल टू रूट 6, 1 तिकडे गेल्यानंतर झाला मायनस, और एक्स इज इक्वल टू हा पण मायनस रूट 6 मायनस 1. फक्त फायनल आन्सर लिहिताना होल नंबर सुरुवातीला लिहायचा, म्हणजे इंटिजर सुरुवातीला लिहायचं, म्हणजे सरळ सरळ रॅशनल नंबर सुरुवातीला लिहायचा, इरॅशनल नंबर नंतर लिहायचा. इरॅशनल नंबर कोणता याच्यामध्ये? रूट 6. म्हणजे याचा आन्सर येईल -1. रूट 6चं साईन काय इथं? प्लस. हे फर्स्ट आन्सर.
ऑर एक्स इज इक्वल टू -1 समोर -√6 नंतर, हे झालं तुमचं सेकंड आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन अवघड नाही, फर्स्ट क्वेश्चन समजून सांगायला थोडा वेळ लागणारच आहे. काय काय चेंजेस इथे लक्षात ठेवायचं. काय, इक्वेशन पडल्यानंतर कॉन्स्टंट टर्म तिकडल्या साईडला गेली, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर काय काढावं लागते, कोणती टर्म ऍड करायची, ती टर्म काढण्यासाठी 1/2 न बी ला मल्टिप्लाय करायचं. कोणाला मल्टिप्लाय करायचं, बी ला. 1/2 न मधातल्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. आन्सर काय आलं, 1. जे आन्सर आलेलं आहे ते दोन्ही बाजूला ऍड केलं, इकडून पण 1 टाकला, इकडून पण 1 टाकला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपल्याकडे इक्वेशन आलेलं त्याचं काय घेतलं, स्क्वेअर रूट. आणि स्क्वेअर रूट कसं घ्यायचं समजलं तुम्हाला, पहिल्या आणि तिसऱ्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट घ्यायचं, ऑटोमॅटिक तो फॉर्म्युला येऊन जाईल. त्याच्यानंतर चौथी स्टेप, हे जे आलेलं याचं काय घेतलं, स्क्वेअर रूट. हे काय आलं, +-√6. आता याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चन मध्ये तेच करायचं आपल्याला. ठीक आहे. हा लिहून घ्या. फायनल आन्सर कसं लिहायचं माहितीये काय, फायनल आन्सर कसं लिहायचं, -1 + √6 अँड -1 - √6 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, लिहून घ्या. बघा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल कोणाला तर होऊन जाईल. सेकंड क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला 3 नंबरचा क्वेश्चन घेतो. आता बघा, हिअर m² - 5m इज इक्वल टू -3. तुम्हाला काय म्हटलं मी, इझी साठी कॉन्स्टंट टर्म तिकडल्या साईडला जाऊ द्या असं म्हटलेलं आहे का नाही, बाई कॉन्स्टंट टर्म तिकडल्या साईडला जाऊ द्या असं म्हटलेलं आहे. इकडे ऑलरेडी कॉन्स्टंट टर्म या साईडला आहे का नाही, राहू द्या. ठीक आहे, त्याचा फायदा होतो पुढे. आता काय लिहिसाल बघा, टर्म टू बी ऍडेड. मागच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. टर्म टू बी ऍडेड, टर्म ऍड करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करतो रे, 1/2. ठीक आहे, 1/2 ने मल्टिप्लाय करतो कोणाला, मधातल्या टर्मला. ठीक आहे. ते -5 +5 काही प्रॉब्लेम नाही, कारण स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. एखाद्या वेळेस साईन तरी हुकलं तुमचं ना, काही प्रॉब्लेम नाही, स्क्वेअर कसा येत असतो, पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता 2 न 5 ला भाग जातो का, याचा काय करायचा, स्क्वेअर. बघा, 1/2 न मल्टिप्लाय करतो मधातल्या टर्मला आणि त्या पूर्ण ब्रॅकेटचा काय करतो, स्क्वेअर. आता 5चा स्क्वेअर किती येईल रे, 25. मायनसचा स्क्वेअर कसा असतो, प्लस. 2चा स्क्वेअर किती येईल, 4. म्हणजे आपल्याला काय ऍड करणे, 25 आणि 4, 25/4 दोन्ही साईडला ऍड करणे. मग देअरफॉर बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, स्क्वेअर मेथड दोन्ही साईडला ऍड करा. m² - 5m + 25/4 आणि इकडल्या साईडला काय, -3 + 25/4. काही प्रॉब्लेम, क्लिअर होऊन जाईल आता या क्वेश्चन मध्ये. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, इथं लक्ष द्या बरोबर. याचं घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट. इथं 2 फॉर्म्युले येतील, a - b चा, काय झालं रे, a - b चा स्क्वेअर. पीडीएफ मुळे होऊन राहिलं ते, खाली लिहू आपण, काही प्रॉब्लेम नाही. a - b चा स्क्वेअर आणि दुसरा a + b चा स्क्वेअर. हे दोनच फॉर्म्युले येणार. ठीक आहे. आता इथं काय आहे, मायनस. मग मायनस पैकी या 2 पैकी कोणता फॉर्म्युला येईल रे, खालचा मायनस वाला. ठीक आहे. आता तो फॉर्म्युला डायरेक्ट कसा घ्यायचा बघा, m². हा m² कोणाचा स्क्वेअर आहे, mचा. 25/4 कोणाचा स्क्वेअर, बरोबर 25 कोणाचा आहे, 5चा. आणि 4 कोणाचा आहे, 2चा. आणि मधात साईन मायनस, त्याचा करा स्क्वेअर. हे अवघड आहे, m² होतं त्याचं स्क्वेअर रूट, 25चं स्क्वेअर रूट 5, 4चं 2. इकडं 4 त्रिक 12. बघा ना, 4 त्रिक किती होतील, 12. 25 मधून 12 गेले, काही एक स्टेप वाढवायची, वाढवा. 4 त्रिक 12 -12 अधिक 25 अपॉन मध्ये 4. काय केलं याला, आपण सॉल्व्ह केलं, क्रॉस मल्टिप्लाय. 4 त्रिक 12, 25 मधून 12, आता अपॉन मध्ये 4. मग अजून एक स्टेप टाका, m - 5/2 चा स्क्वेअर. सांगा, 25 मधून 12 गेले, 13/4. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करतो रे, स्क्वेअर रूट घेतो. काय घेतो, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट घेऊन या दोघांचा स्क्वेअर रूट घ्यायचं. या दोघांचं स्क्वेअर रूट कसं येईल, याचा काय होईल, फक्त स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे इथं काय आलं, m - 5/2. 13चं स्क्वेअर रूट निघतं का,
निघतं का सांगा पटकन. मग काय येतील √13 आणि आपण मध्ये 2. बघा फक्त एवढं ध्यानावर राहायचं की 13चं निघत नाही म्हणून त्याला टाकलं √4चं निघतं म्हणून त्याला काय टाकलं 2. आणि इथं काय राहतील, हे एक राहील प्लस एक राहील मायनस. ठीक आहे, मग त्याला वेगळं करा. m-5/2 इज इक्वल टू √13/2 पहिलं, और m-5/2 इज इक्वल टू -√13/2 दुसरं. 5/2 तिकडे पाठवा. m इज इक्वल टू √13/2 प्लस 5/2 और m इज इक्वल टू -√13/2 प्लस 5/2. इकडल्या व्हॅल्यू तिकडे केल्यानंतर प्लस झाल्या. आता बेस सारखा आहे. काय सारखा आहे? बेस तुम्हाला सांगितलं रॅशनल नंबर अगोदर लिहायचा, रूटवाला नंबर नंतर लिहायचा. बेस सारखा आहे म्हणजे बेस लिहून टाका 2. 5 अगोदर लिहा, 5 प्लस √13 और इकडे पण सेम प्रोसिजर. 2 अगोदर लिहा, 5 अगोदर, याचं साईन आता इथं प्लस होतं, √13चं साईन प्लस, इथं काय मायनस. ची किंमत आली 5 मायनस √13/2. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये थोडंफार क्लिअर झालं असेल. ठीक आहे, घ्या लिहून. आता काय नाही, तिकडं काय आहे, लिह लवकर. हा 4 नंबरचा क्वेश्चन. आता इथं बघा ए ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, 1 पेक्षा जास्त आहे ना, ती व्हॅल्यू काढून टाकायची. काय करायचं, काढून टाकायची. कशी काढून टाकायची बघा. आता हे तुम्हाला माहिती आहे ना रे, एक्स इज इक्वल टू, आपण काय करतो, एक्स इज इक्वल टू x² प्लस 2/3x इज इक्वल टू 4/3 असं असल्यावर काय करतो आपण, 3 न काय करतो, सगळ्यांना मल्टिप्लाय करतो ना. आता इथं उलट करायचं. काय करायचं, उलट कसं, हे 9 काढून टाकायचे. आपल्याला काय करणं आहे, आपल्याला 9 काढून टाकणे, तर 9 न डिवाइड करून टाकायचं. 9 न काय करायचं, सगळ्याला डिवाइड. कसं बघा, देअरफॉर y², याला 9 न डिवाइड केल्यावर काय होईल, 9 निघून जातील. याला 9 न डिवाइड करा, काय होईल 12y/9. याला 9 न डिवाइड करा, काय होईल 2/9 इज इक्वल टू 0. बघा आठवलं काही, याच्यावरून आपण ही स्टेप आणतो का नाही. आता उलट केलं, त्याला काय केलं, 9 न डिवाइड केलं. 9 न याला डिवाइड करा, 9 9 झाले कॅन्सल, 12/9 आले, इथं आलं 2/9. ठीक आहे, आता त्याला तिकडे पाठवा, y² मायनस 12y/9 इज इक्वल टू, हे 2/9 तिकडे गेल्यानंतर काय झाले, -2/9. बाकी प्रोसिजर सेम ॲज इट इज. टर्म टू बी ॲडेड, टर्म ऍड करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करतो, 1/2. कोणाला मल्टिप्लाय करतो, मधातल्या टर्मला. मधातली टर्म काय, -12/9. याचा काय करायचा, स्क्वेअर. बघा भाग कितीने देऊ आता, 2 ने कितीचा भाग गेला, 6चा. इथं किती आले, 6/9. 6/9 ला परत कोणत्या संख्येने भाग जातो, 3 न. 3 दुनी 6, 3 त्रिक 9. म्हणजे आन्सर इज आपलं -2/3 चा स्क्वेअर. म्हणजे काय आलं ते 4/9. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ही टर्म आल्यानंतर काय करतो आपण, बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड दोन्ही ठिकाणी जी टर्म आलेली आहे ती ऍड करा. काय होतं आपलं, y² मायनस 12y, टर्म किती आलेली आहे 4/9. इकडून ऍड करा, इकडे काय उरलेलं आहे -2/9 प्लस 4/9, या साईडला पण ऍड करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता एक मिनिट बरोबर आहे, काही चुकलं नाही. आता हा y² मायनस 12y प्लस 4/9 -2/9 आणि 4/9. आता बघा याचं स्क्वेअर रूट काय येईल, y²चं y, मधात साईन मायनस, 4/9चं स्क्वेअर रूट सांगा पटकन, 2/3. याचा काय होईल इथं, स्क्वेअर. आता इथे एका याच्यात आन्सर आणा. बघा बेस किती आहे रे, 9. सारखा बेस असल्यावर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही.
4 मधून 2 गेले 2, बेस किती आहे 9, 4 मधून 2 गेले 2, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर काय करतो, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेऊन आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल बघा, याचा स्क्वेअर रूट घेतल्यावर 2 निघून जातो, तुम्हाला माहिती पॉवर मधला, म्हणजे येईल फक्त y इज इक्वल टू 2/3 इज इक्वल टू साइन कोणतं येईल प्लस मायनस 2 चा स्क्वेअर रूट रे √2 माहिती आहे ना, आणि 9 चा स्क्वेअर रूट 3, सेपरेट करा, y मायनस 2/3 एकदा प्लस व्हॅल्यू घ्या √2/3 और y मायनस 2/3 एकदा मायनस व्हॅल्यू घ्या मायनस √2/3, याला तिकडे पाठवा, y इज इक्वल टू √2/3 प्लस 2/3, y इज इक्वल टू मायनस √2/3, हे पण तिकडे गेल्यानंतर काय होईल 2/3. आता ही बेस सारखा आहे बघा, इथं बेस सारखा होता, बेस सारखा लिहून घेतला, इथे बेस सारखा आहे, बेस लिहून घ्या, काय मग आन्सर वर √2 प्लस 2/3 और मायनस √2 प्लस 2/3. क्लिअर झाला आता? बघा, अवघड वाटत तुम्हाला, क्वेश्चन अवघड वाटतो पण अवघड नाही, एकदा परत सांगतो, थोडं 5 मिनिटामध्ये, 5 मिनिट नाही सेकंदात सांगतो. एचा बघा, एची व्हॅल्यू एकापेक्षा जास्त आहे, एच्या व्हॅल्यूने काय करायचं डिवाइड, एची व्हॅल्यू किती होती 9, आता याला 9 ने डिवाइड केल्यावर 9 काय झाले कॅन्सल, याला 9 ने डिवाइड केल्यावर काय झालं 12/9, याला 9 ने डिवाइड केल्यावर हे काय झाले 2/9, त्याच्यानंतर 2/9 तिकडे पाठवले, इथपर्यंत क्लिअर आहे. आता टर्म टू बी ऍडेड, ऍड करण्यासाठी जी टर्म काढतो त्याला कितीने मल्टिप्लाय करतो आपण 1/2, कोणाला मल्टिप्लाय करतो मधातली जी गोष्ट आहे तिला, याला सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर काय आलं आपलं 4/9, हे 4/9 दोन्ही ठिकाणी ऍड करतो, या ठिकाणी पण या ठिकाणी पण केले, त्याच्यानंतर काय घेतो, हा कोणाचा स्क्वेअर आहे तू बघतो, हा कोणाचा स्क्वेअर आहे y मायनस 2/3, कसा काढला वायचा हा जो y स्क्वेअर आहे तो कोणाचा आहे वायचा, 4/9 कोणाचा स्क्वेअर आहे 2/3चा, इकडे बेस सारखा होता, 4 मधून 2 गेले 2/9, आणि याच्या पुढची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे, समजलं. तुम्ही नवीन काय याच्यामध्ये या क्वेश्चन मध्ये नवीन स्टेप कोणती आली आपली, फक्त ही ए ची व्हॅल्यू काढून अपॉन मध्ये टाकली, ठीक आहे, घ्या लिहून. हा बघा, लास्ट क्वेश्चन मध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल, आता काय काय उरलं ते तुम्हाला होमवर्क, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा, 5x² काय क्वेश्चन, 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7, ठीक आहे, हा 7. आता तुम्हाला सांगितलं आपल्याला त्या साईडला कॉन्स्टंट टर्म ठेवायची, काय ठेवायची कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट टर्म कोणती आहे 7. अरे असं बघा, शब्दशः जायचं नाही, डायरेक्ट माइंड मध्ये आलं पाहिजे, कॉन्स्टंट टर्म म्हणजे ज्याच्यात व्हेरिएबल नाही, व्हेरिएबल कोणामध्ये नाहीये 7 मध्ये, मग इकडे काय उरेल 5x², 4x इकडे आल्यानंतर मायनस 4x प्लस 7 सॉरी इज इक्वल टू 7. आता तुम्हाला काय सांगितलं मी आत्ताच मागच्या क्वेश्चन मध्ये, की ए जर मोठा असेल एक पेक्षा तर त्याला काय करून टाका डिवाइड, आता याला डिवाइड केलं तर काय होईल बघे x² मायनस 4/5x आणि हे काय होईल 7/5. आता एक गोष्ट अजून क्लिअर झाली असेल तुम्हाला, इकडले 5 काढले की इकडले आपण मध्ये चालले जातात, इकडले 9 काढले की इकडले आपण मध्ये चालले जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर टर्म टू बी ऍडेड, टर्म टू बी ऍडेड, शांततेत लक्ष द्या, आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी रिवाइज होतील, शेवटचा क्वेश्चन या टर्म टू बी ऍडेड. टर्म कोणती ऍड करायची आहे 1/2 सोबत मधातली कोणती टर्म आहे मायनस 4/5, 2 न भाग जातो का जातो, कितीचा जातो 2चा, काय उरलं रे मायनस 2/5 उरलं, मायनस 2/5 चा स्क्वेअर काय होईल 4/25, हे समजलं पाहिजे. काही जण डायरेक्ट 4/5 लिहितात, फक्त 2 चा स्क्वेअर 4 आणि 5 चा काय आला 25, ही टर्म ऍड करायची दोन्ही बाजूला, त्याच्यासाठी एक गोष्ट लिहायची कोणती बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. हा बघा,
दोन्ही बाजूला काय ऍड करायचंय 4/25 एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस 4/25 या साईडला पण त्या साईडला पण ऍड करायचे 7/5 प्लस 4/25. ठीक आहे. मला सांगा मायनस आहे परत म्हणजे मधात काय येणार आपलं मायनस आहे. एक्स स्क्वेअर कोणाचा आहे एक्सचा 4/25 कोणाचा आहे 2/5. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का अजून इंटरेस्टिंग या ब्रॅकेटमध्ये जे आन्सर असतं ना इकडे बघून घ्या हे जे ब्रॅकेट मधलं जे असतं तीच टर्म इथे येते प्रत्येक क्वेश्चन पाहून घ्या तुम्ही कोणताही क्वेश्चन बघा ब्रॅकेट मधलं जे हे असेल तेच इथे येतं समजलं अजून इझी करून दिलं तुम्हाला कळालं ना म्हणजे तुम्हाला जर शोधता नाही आलं तर समजून ब्रॅकेट मध्ये पाहायचं काय -2/5 स्क्वेअर. आता बघा बेस सारखा आहे का लक्ष द्या बरोबर आता कसं आहे समजून घेताना लक्ष द्या मी 25 लिहिले किती लिहिले 25 इथं 25 आहे का आहे का मग याला 5 ला 25 बनवण्यासाठी कितीने मल्टिप्लाय कराल तुम्ही 5 वरती पण किती मल्टिप्लाय करावं लागेल 5 म्हणजे किती येतील ते 35 कुठून आले कोणाला काही डाऊट बघा एक लक्षात ठेवा आपल्याला भरपूर वेळ एक्झामला बेस सारखा असल्याशिवाय ऍडिशन होऊ शकत नाही बेस सारखा करायला आपल्याला किती बनवावं लागले 25 किती बनवावं लागले 25 इथं ऑलरेडी 25 आहे इथं काही चेंज करायची गरज नाही इथं किती 5 ला 25 बनवण्यासाठी किती गुण आहे 5 मग वरती पण 5 न गुणावं लागेल 7/5 35 इकडे मल्टिप्लाय करायची गरज आहे का नाही 35 आणि 4 ठीक आहे एक स्टेप टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही x -2/5 स्क्वेअर 35 आणि 4 39 39/25 त्याच्यानंतर काय आहे बाय टेकिंग स्क्वेअर रूट बाय टेकिंग स्क्वेअर रूट घेऊन काय होईल स्क्वेअर रूट घेतल्यावर याचं स्क्वेअर रूट घ्या x -2/5 आता पुढच्याचा स्क्वेअर रूट घेताना थोडं ध्यानावर राहायचं फक्त 39चं स्क्वेअर रूट निघतं का नाही मग रूट 39 25चं स्क्वेअर रूट 5 आणि साईन काय बघा मुद्दाम हे तुम्हाला वेगळ्या कलर मध्ये काऊन सांगून राहिलो मी तुम्ही विसरले नाही पाहिजे प्लस मायनस काय प्लस मायनस वेगळं करा x -2/5 इज इक्वल टू एकदा प्लस व्हॅल्यू घ्या और x -2/5 इज इक्वल टू एकदा मायनस व्हॅल्यू घ्या ठीक आहे याला तिकडे पाठवा हे काय होतील प्लस रूट 39/5 प्लस 2/5 और x इज इक्वल टू मायनस रूट 39/5 इज इक्वल टू 2/5 इथपर्यंत जरी लिहिलं तरी तुमचा आन्सर चुकलेला नाही पण एक स्टेप वाढवा 2 अगोदर लिहा 2 + 39 आणि बेस सारखा आहे लिहून घ्या बेस सारखा असल्यावर एकदा लिहून घ्यायचं x इज इक्वल टू 2 मायनस रूट 39 अपॉन मध्ये 5 आणि याच्यात तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे काय धिस अँड धिस आर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन फायनल आन्सर लिहिता येईल सर्वांना ठीक आहे आता बघून घ्या एकदा बघून घ्या 6 पैकी 4 एक्झाम्पल झाले आपले ठीक आहे त्याच्यानंतर हे एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे आणि हे एक एक्झाम्पल हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हे दोन्ही मेथडने विचारतात कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडने विचारतात म्हणून म्हटलं मी तुम्हाला हे बघा आणि हे बघा आहे का नाही फरक थोडाफार आहे ना हे एक्झाम्पल या मेथडनं सोडून पहा एकदम इझी वाटेल ठीक आहे 2 एक्झाम्पल हे आणि 2 एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मधले टोटल किती झाले 4 या लिहून